अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व नगरसेवक भाजपत प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अंबरनाथ शहराच्या विकासासाठी नागरिकांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने काँग्रेसकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे 12 नगरसेवक कोण कोण आहेत ते पाहूयात. प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड, कबीर नरेश गायकवाड. काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष परंपरागत आणि वैचारिक दृष्ट्या देखील कट्टर विरोधक आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असं कोणालाही स्वप्नात देखील वाटलं नसेल. मात्र ही स्वप्नवत कामगिरी अंबरनाथ नगर परिषदेत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी करून दाखवली आहे. सत्तेसाठी भाजपचे निवडून आलेले 14 नगर परिषद सदस्य, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 4 या सर्वांनी मिळून युती केली होती. त्यानंतर अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. अंबरनाथमधील सत्तेचा पॅटर्न देशभर गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे पक्ष शिस्तीच्या विरुद्ध असल्याचं सांगत युती तोडण्याचे आदेश देखील दिले होते. त्यानंतर काँग्रेसने देखील आपल्या 12 निवडून आलेल्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आणि अंबरनाथमध्ये निलंबित 12 काँग्रेस नगरसेवकांनी थेट भाजपचं कमळ हातात घेतलंय.